गणेशाचा तिसरा नियम काय? वस्तुस्थितीतील चांगल्याच गोष्टींवर विचार करा. काय आश्चर्य आहे. पहिले तर गणेश म्हणतो तुम्ही तुम्ही म्हणूनच मोठे व्हा. खरं वास्तव कोणतं आहे? तुमचं अस्तित्व हेच तुमचं वास्तव आहे. तुम्हीच जर अस्तित्वात नसते तर कसलं वास्तव? तुम्ही आहात म्हणूनच तर सगळं आहे. जान है तो जहान है. पहिलं वास्तव हे आलं. दुसरं, समस्येला वस्तुस्थितीच्या म्हणजे वास्तवाच्या रूपात बघा. ती समस्या नाहीच आहे. नाही तर तुम्ही असणं हे पण समस्या वाटायला लागते तुम्हाला. मी आहे, माझं जीवन आहे, मला जगावं लागतं, ही पण समस्या. आणि तिसरं, जेव्हा वस्तुस्थिती तुमच्या समोर येते तेव्हा वस्तुस्थितीमध्ये दोन अंग असतात. जसं नाण्याला छापा आणि काटा असतो ना, त्या प्रत्येक वस्तुस्थितीमध्ये काही भाग चांगला असतो आणि काही भाग वाईट असतो. तुमच्यासमोर जेव्हा वास्तव प्रकट होतं तेव्हा वास्तव 100%च खराब असतं असं कधी नसतं. तुमच्यासमोर जेव्हा कोणतीही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीत काही चांगला भाग सुद्धा असतो. बघा, तुमच्या भूतकाळात डोकावून बघा. जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर ज्यांना तुम्ही समस्या म्हणताय, अडथळे म्हणताय, आव्हानं म्हणताय, परेशानी म्हणताय, जेव्हा तुमच्यासमोर ह्या गोष्टी उभ्या राहिल्या तेव्हा त्यात चांगलं असं काहीच नव्हतं का हो? जर चांगलं असं काही नसतं तर तुम्ही त्या चांगल्यांना टिपून संधी साधली नसती आणि तुमच्या समस्या कधीच सुटल्या नसत्या. पण जर तुमच्या जीवनात काही समस्या आल्या होत्या तर त्यातल्या काही सुटल्या आणि काही सुटल्या नाहीत. ज्या सुटल्या त्या का सुटल्या? कारण तुम्ही त्याच्यातल्या चांगल्या भागावर फोकस केला होता आणि त्या चांगल्या भागावर फोकस करून त्याच्या माध्यमातून संधी शोधून तुम्ही मार्ग काढला होता. करा, विचार करा. मान्य असेल तर हात वर करू शकता, संमती देऊ शकता. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. हे सत्य आहे. असं नाही आहे की का फार वेगळं सांगितलं जात आहे. तुमच्या जीवनात घडलं पण ते रहस्य त्याच्या मागचं काय तुम्ही लक्षात घेतलं नाही. प्रत्येक वस्तुस्थितीमध्ये काही चांगला भाग असतो आणि काही वाईट असतो. नेमकं काय होतं? जो चांगला भाग असतो त्याचा आपण क्वचितच विचार करतो आणि जो वाईट भाग असतो त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो. तोंडामध्ये असलेल्या 32 दातांपैकी एक दात पडला तर वारंवार जीभ त्या फडतळत जाते. त्या 31 असलेल्या त्या दातांकडे आपलं लक्ष जात नाही. त्या एका पडलेल्या दातासाठी आपण झुरत असतो. बघा, आपण आपल्याकडे जे असतं त्याचा क्वचितच विचार करतो आणि जे आपल्याकडून निघून गेलेलं असतं किंवा आपल्यासाठी कठीण झालेलं असतं त्याच्यासाठी आपण झुरत असतो. आणि उभं आयुष्य झुरता झुरता संपून जातं. थोडा विचार करा मित्रांनो. तुम्हाला वस्तुस्थितीकडे पाहता यायला हवं, त्याची पण नजर असावी. असं नुसतंच म्हणून चालणार नाही की वस्तुस्थितीला स्वीकार करा. आज आपण तिसऱ्या पायरीवर उतरतो आहोत. थोडं सूक्ष्मात चाललो आहे. सूक्ष्म काय आहे? वस्तुस्थितीला स्वीकार करण्याशिवाय पर्याय तर नाहीच आहे. पण वस्तुस्थितीला पूर्ण स्वीकार करायचं आहे का? वस्तुस्थितीतील चांगल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. स्वीकार जरी पूर्ण करायचं आहे नाण्याला तरी फोकस मात्र त्याच्यावर. फोकस म्हणजे काय? त्याच्याबद्दल विचार करणं म्हणजे फोकस. लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय? नुसतंच बघत राहणं का? नाही. त्या गोष्टीबद्दल चिंतन करणं, त्याच्याबद्दलच मनन करणं, त्याच्याबद्दलच फक्त बोलणं, त्याच्याबद्दलच फक्त कार्य करणं, त्या गोष्टीबरोबर 100% जुळून जाणं, त्याला म्हणतात फोकस.
तुमची चेतना पूर्णतः तुमच्या वस्तुस्थितीतील चांगल्या भागाकडे वळली पाहिजे. बघा, मान्य असेल तर. आणि हा सगळा दृष्टिकोनाचा फरक आहे. मित्रांनो, मला एक कविता लिहून पाठवली आहे. लिहून नाही, सॉरी, ती कविता एका महान संताने बनवलेली आहे. आणि ती कविता मला एका आपल्या सदस्यांपैकी एकाने पाठवली आहे. मी त्या संताचं नाव सांगणार नाही तुम्हाला, पण ती कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतो. आणि या कवितेला तुम्ही शांततेने ऐका तर खरं, पण आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे याच्यावर मात्र बारीक विचार करा. कवितेचं शीर्षक आहे अंधश्रद्धा. एका महान संताने लिहिलेली कविता आहे, पण कुठलाही विरोधाभास नसावा, कुठलंही कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट येऊ नये म्हणून मी नाव सांगणार नाही. मळापासून कधी कोणी जन्म घेत असतं का? एक मूर्ती तयार व्हावी एवढा मळ कोणी अंगावर ठेवतं का? हे पार्वतीला उद्देशून होतं. बाप मुलाला ओळखत नाही असं कुठं होईल का? सांगा मला देव कुठला निरपराध पोराला मारेल का? हे शंकराबद्दल. नुकत्याच जन्मल्या बाळाला हत्तीचं डोकं लागेल का? डोकं हत्तीचं लावून तो माणूस बनून वागेल का? हे गणेशाबद्दल. वैद्य असा होऊन गेला त्याला जगाने नाही पाहिलं का? डोकं जनावराचं माणसाला जोडे असं कुठं होऊन राहिलं का? अर्धा किलो उंदराला 50 किलो झेपवेल का? बसलं त्यावर ठाण मांडुनी तर उंदीर तरी जिवंत राहील का? भाकड अशा कथा रचुनी देवाच्या नावे तुला लुटले का? थोतांड सारं खरं केलं आणि बुद्धीला तुझ्या पटलं का? ज्यावेळेस मी कविता वाचली त्यावेळी काही मिनिटांसाठी मी पण प्रभावित झालो. स्वाभाविक आहे. पण मी दुसऱ्या दृष्टीने आता विचार केला. बघा मित्रांनो, दृष्टिकोन मॅटर्स. तुम्ही एकाच गोष्टीकडे 2 दृष्टिकोनाने पाहू शकता. ज्या पद्धतीने हे लिखाण झालं त्या महान संताला मी वंदन पण करतो, पण तो त्यांचा पर्सनल दृष्टिकोन झाला. दुसऱ्या दृष्टिकोनातून आता मी एक विचार करू शकतो. हा पर्सनल भाग आहे. मी विचार करू शकतो की तुमचा जन्म फार राजेशाही थाटात झाला काय? एका महालात झाला काय? तुमचा जन्म फार मोठ्या गाजावाज्यामध्ये, ज्याच्यामध्ये फार मोठे बँड बाजा लावलेले आहेत आणि मिठाई वाटली जात आहे, अशा थाटामाटात झाला काय? म्हणून तुम्ही मोठे होता का? जर तुमचा जन्म अंगावरच्या मळापासून जरी झाला असेल, तुमचा जन्म अंगावरच्या मळापासून ज्याला तुम्ही धुवून काढता, जो मळ तुमच्या बाथरूममधून सिवेज प्लांटमध्ये फेकला जातो, नालीद्वारे फेकला जातो, त्या मळापासून जरी झाला असेल तरी देखील तुम्ही स्वतःला कोसू नका. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला स्वीकार करा. तुम्ही एवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या अस्तित्वाकडे बघू शकता का? क्वेश्चन नंबर 1. त्यामुळे मला गणेशाची स्तुती यासाठी करावी वाटते की जरी मळापासून जन्म झाला असेल, तो अंगावर किती मळ होता
आणि काय होता हे मला एवढं ठाऊक नाही, पण जर मळापासून जरी जन्म झाला असेल तरी देखील तू तुझ्या अस्तित्वाला स्वीकार करायला तयार आहेस का? येस, आय एम रेडी. तर तू तुझ्या जीवनाला अर्थ देऊ शकतोस. अन्यथा तक्रार करायला तोंड उघडायला काही लागत नाही. आमचा काय अशा मायबापाच्या पोटी जन्म झाला, काय फुटपाथवर जन्म झाला, काय आमची आई आणि काय आमचं, सगळंच बेकार आहे म्हणायला काय लागतं. ॲग्रीड ऑर नॉट? तक्रारीसाठी तुमचं अख्खं जीवन आहे, पण तुम्ही तुमच्या अस्तित्वावर प्रेम करायला तयार आहात का? नंबर 2, हे पहिल्या सेंटेन्समध्ये किंवा पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे ह्या महान संताने लिहिलं होतं त्यांचा तो दृष्टिकोन होता, पण माझा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. दुसरं, ज्या जन्मदात्याने तुम्हाला मारलं असेल, हात उगारला असेल, मारहाण केली असेल, कोणत्याही हेतूने काहीही केलं असेल, ते काहीही जरी झालं असेल तरीसुद्धा तुम्ही त्या वास्तवाला स्वीकार करायला तयार आहात का? आणि त्या वास्तवातून तुम्ही चांगल्या गोष्टी शोधू शकता का? जर तुम्ही चांगल्या गोष्टी शोधू शकत असलात तर तुम्हाला श्री गणेश बनता येईल आणि जीवन धन्य करून घेता येईल. कारण प्रत्येकाचं पॅरेंटिंग होताना त्यांच्या पॅरेंट्सने त्यांच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या प्रकारे कृती केलेल्या आहेतच. त्या कृती तुम्ही जर निगेटिव्हली घ्याल तर ऑब्जेक्शनेबल असू शकतात, आणि जर पॉझिटिव्हली घ्याल तर तुमच्यासाठी त्यांनी खूप काही केलं म्हणून कृतज्ञतेच्या सुद्धा असू शकतात. डिपेंड्स. वडिलांनी मला मारलं, खूप मारहाण केली, शत्रूसारखं वागवलं, फार वाईट होते, काही तर दिलं नाही पण मारलंच खूप, बोललेच खूप, रोकलंच खूप, टोकलंच खूप, ठोकलंच खूप, जे असेल ते. आणि आयुष्यभरी निगेटिव्हिटी घेऊन त्या ट्रॉमामध्ये तुम्ही जगता मित्रांनो. आणि तुमचा हा ट्रॉमा, तुमचा हा मानसिक आघात तुम्हाला आयुष्यभर सुखात राहू देत नाही. तुम्ही तुमचं जीवन गमावलं, तुम्हाला अस्तित्वाची जाणीव झालीच नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहता आल्याच नाही. थोडा विचार करा. आपल्यापैकी सगळ्या लोकांना बालपण भेटलेलं आहे आणि बालपणी आपल्यापैकी काही लोक उपेक्षित बालक म्हणून होते. आईवडिलांचं फार लक्ष आमच्याकडे नाही असं त्यांना वाटायचं, आम्ही दुर्लक्षित आहोत, आमच्या भावालाच खूप जास्त किंमत आहे, आम्ही काय मुलगी म्हणून काही किंमत दिली नाही. त्यांच्या मनात हे ठसलं. आईवडिलांनी काय खस्ता खाल्ल्या असतील, काय परेशान राहिले असतील, किती त्यांनी त्याच्यासाठी परिश्रम घेतले असतील, त्याचं महत्त्व नाही, पण मी दुर्लक्षित, माझ्याकडे कुठे लक्ष चांगलं दिलं गेलं, म्हणून हा ट्रॉमा घेऊन आयुष्यभर जगणारी ती मुलगी किंवा तो मुलगा तो कधीच सुखात राहू शकला नाही. त्याच्यासाठी समस्या बनली. ही त्याने निर्माण करून घेतलेली समस्या होती. स्वतःला उपेक्षित बालक, दुर्लक्षित बालक म्हणून समजून घेण्याची. विचार करा. श्री गणेश पण तसं म्हणू शकत होता की मी काय आहे, दुर्लक्षित बालक आहे, माझ्या भावाचा थाट बघा आणि माझा बघा, काय मला, अरे माझी तर मान कापून टाकली, मला तर हत्तीचं तोंड लावून टाकलं, बाकीचे माझी उपेक्षा करतात, बाकीचे मला हसतात आणि माझं शरीर बघा आणि काय, मी दुर्लक्षित आहे, मी उपेक्षित आहे. माझं कुठे असं बँड लावून कुठे स्वागत झालं, कुठे मिठाई वाटण्यात आली, काही नथिंग, कुछ नाही.
तो ट्रॉमा जर आयुष्यभर गणेशाने पाळला असता तर थोडा विचार करा ना. पण असं असून सुद्धा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा मानसिक आघात करून न घेता, ट्रॉमा न बाळगता, ह्या गणेशाने जेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होती किंवा जेव्हा ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करायची होती तेव्हा आईवडिलांनाच प्रदक्षिणा केली. तेव्हा मळापासून बनवलेल्या त्या आईला आणि मान कापून हत्तीचं तोंड बसवलेल्या त्या वडिलांनाच पूजनीय स्थान का द्यावं? गणेश ज्याच्यामध्ये आपत्तीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टींना बघण्याचा दृष्टी आहे, तो दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन आहे. बघा, मान्य असेल तर. तुम्हाला काय माहिती तुमच्या आईवडिलांच्या त्या वेदना, तुम्हाला लहानचं मोठं करताना किती परेशानी सहन करावी लागली. तुम्ही आता आईवडील झालेला आहात आणि तुमच्या मुलांसाठी ज्या परेशानी तुम्ही सहन करताय, त्यांना न सांगता जे आतल्यात सगळं करताय, तेच तुमच्या आईवडिलांनी केलं होतं. तुम्ही आज करताय आणि तरीसुद्धा तुमच्या पदरी जर तक्रार आली तुमच्या मुलांची तर तुम्हाला कसं वाटेल? आणि तेच जर तुम्ही तुमच्या आईवडिलांप्रती केलं असेल, स्वतःला उपेक्षित बालक, दुर्लक्षित बालक समजून, तर तुमची ही नकारात्मकता तुम्हाला समस्यांनी वेढून टाकते. तुम्ही विघ्नहर्ता बनू शकत नाही. माफ करा. हे विशेष त्या गणेशाजवळ आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, इतरांना मोठी वाहनं मिळाली असतील, कुणाजवळ हेलिकॉप्टर असेल, कुणाजवळ जेट प्लेन असेल, कुणाजवळ पर्सनल फ्लाईट्स असतील, कुणाजवळ पर्सनल मोठ्या कार्स असतील, कुणाजवळ मोठी मोटरसायकल असेल, नाही माझ्याजवळ छोटीशीच सायकल असेल, ती पण आजोबांची तुटकी फुटकी असेल, माझ्याजवळचं वाहन, पण त्याच्यातसुद्धा मला जाता येतं ना, त्यात मला जर समाधान असेल तर माझा दृष्टिकोन सकारात्मक, आणि त्या सकारात्मकतेच्या बळावर मी विघ्नहर्ता बनू शकतो. हे गणेशाने दाखवून दिलं. असेल माझ्या भावाजवळ मोर असेल, माझ्याजवळ उंदीर ज्याला किंमतच नाही, उंदराला काय किंमत आहे, असं ज्याला किंमत नाही, क्षुल्लक आहे, असं वाहन असलं तरीसुद्धा मी खुश आहे, तरी मी आनंदी आहे. इथे नकारात्मकतेने हा 50 किलोचा भार वाहू शकतो का असा विचार करण्याऐवजी त्या उंदरासारख्या वाहनात सुद्धा हा बिट्ट्या खुश राहून दाखवू शकतो. काय सकारात्मक आहे. म्हणून गणेशाची वंदना का होता कामा नये. थोडा विचार करा ना. तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या स्वतःचं आणि तुमच्या साधनांचं, तिघांचं अस्तित्व तुमच्यासाठी अतिशय महान आहे. आणि ह्या महान अस्तित्वाला स्वीकार करा. त्यांच्यातला चांगला भाग पाहून स्वीकार करा. तुम्ही सकारात्मकच राहाल आणि आयुष्यभर सकारात्मक राहाल तर तुम्ही सृजनशील राहाल. जिथे सकारात्मकता तिथेच सृजनात्मकता. तुमची क्रिएटिव्हिटी तिथेच आहे जिथे तुमची पॉझिटिव्हिटी आहे. म्हणून गणेश पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो क्रिएटिव्ह आहे, म्हणून तो कन्स्ट्रक्टिव्ह आहे. तुम्ही ज्यावेळी तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शन कराल त्यावेळी तुम्ही पहिले गणेशाचीच उपासना कराल. कारण कन्स्ट्रक्शन हा तिसरा पार्ट आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला क्रिएटिव्ह व्हावं लागतं, त्याच्याही अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह व्हावं लागतं. आणि तुम्ही पॉझिटिव्ह झाल्याशिवाय तुमचं कन्स्ट्रक्शन होत नाही आणि तुम्हाला छत मिळत नाही, ज्या छताखाली तुम्ही तुमचं आयुष्य शांतीने, आनंदाने घालवू शकता. करा, विचार करा. म्हणून मी माफी मागेल या संताला की कृपया असा नकारात्मक विचार करू नका. आपण सकारात्मकतेने बघा.
वस्तुस्थितीचं अवलोकन करताना काही गोष्टींच्या कमतरता म्हणजे उणिवा दिसतील आणि काही गोष्टी तुम्हाला बलस्थानी दिसतील. ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसत आहेत त्या गोष्टी तुमच्या बलस्थानी येऊ द्या, ते तुमचं बल बनवू द्या. तुमच्यासोबत तुमचा पती आहे, त्याच्यात काही कमतरता असतील, पण त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतील तेच तुमचं बलस्थान बनवू द्या. तुमच्या मुलांमध्ये काही उणिवा असतील ना, पत्नीमध्ये उणीव असेल ना, पण तिच्यामध्ये काही तर चांगलं असेल, ते एक चांगलं शोधा. हो, एक चांगलं शोधा, ते तुमचं बलस्थान बनायला लागेल. अन्यथा जर कमतरताच शोधत राहाल तर ते तुमचं दुःख बनून जाईल. वास्तविक पाहता तुमची पत्नी दुःख देण्यासाठी आलेली नाही आहे. तिच्यात त्या कमतरता मुळात होत्या, ती वस्तुस्थिती होती. पण तुम्ही कमतरतेवर फोकस करून 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 दुःखी झालात, ही तुमची चूक आहे. ती दुःख देण्यासाठी आली नव्हती, ती वस्तुस्थिती घेऊन आली होती. बघा, मान्य असेल तर. तुम्ही पण ज्यांच्या जीवनात जाताय ना, ती वस्तुस्थिती घेऊनच जाल. तुम्ही सोडून जाल कसं? तुम्ही आता इथे बसलायत आणि तुमच्या अंगाला जखम झालेली आहे. तुम्ही जखम सोडून बसू कसं शकता? तुम्ही जखमेसह बसाल ना. मग तशाच प्रकारे तुमच्या घरात तुमची पत्नी आली तर ती तिच्या उणिवांसह, कमतरतांसह येणार आहे ना. ते वास्तव आहे तिचं. तिच्या चांगल्या गोष्टींसह आणि उणिवांसह ती येणार आहे. तुम्ही उणिवांवर तिच्या वारंवार फोकस करता आणि दुःखी होता. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तिचा नाही आहे. तुम्ही तिच्या चांगल्या गोष्टींवर फोकस करा आणि ती तुमचं बलस्थान बनून जाईल. गणेश बलदंड का ठरला? कित्येक असुरांना आणि कित्येक दुष्ट गोष्टींना, शक्तींना तो नायनाट करून विघ्नहर्ता का बनू शकला? सिंपल आहे. त्याने प्रत्येक गोष्टीतून चांगल्या 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 गोष्टी घेऊन आपलं बल वाढवून घेतलं, बलस्थान. तुम्ही तुमच्या जीवनात ट्रॉमामध्ये पण जाऊ शकता. मला आईवडिलांनी असं वागवलं, हा माझा आघात आहे. माझ्या भावंडांनी असं माझ्याशी केलं, आघात आहे. माझ्या जीवनसाथीने असं केलं, मोठा आघात आहे. आणि राहिले सोयले पोरं, ते पण असेच निघाले, आघात आहे. आघातांनी पछाडलेले तुम्ही अपघाती व्यक्ती. ज्याच्या जीवनात वारंवार वारंवार आघात होतो तो अपघाती मनुष्य. आणि ज्याच्या जीवनात वारंवार वारंवार चांगलं घडत जातं तो बलशाली मनुष्य. तुम्ही बलस्थान वाढवा. बलस्थानासाठी तुमच्या सोबत जुळलेल्यांना वस्तुस्थिती बघताना त्यांच्या अंतरंगात काय काय दडलेलं चांगलं आहे, त्या चांगल्या चांगल्या गोष्टी टिपा आणि स्वतःची बलबुद्धी वाढवून घ्या. ते तुमचं बुद्धिबल आहे. शोधून काढा. तुमच्या पत्नीत तुम्हाला एकही चांगली गोष्ट दिसली नाही, एकही नाही. आणि जर तुम्हाला एकही चांगली गोष्ट दिसली नसेल, याचा अर्थ तिच्या माहेरीसुद्धा तिच्या इतर लोकांना, कुटुंबियांना एकही चांगली गोष्ट दिसली नसेल. तिच्या मैत्रिणींपैकी एकीलाही चांगली गोष्ट दिसली नसेल. सहकाऱ्यांपैकी, शेजाऱ्यांपैकी एकालाही चांगली दिसली नसेल, तर आपण म्हणू शकतो की होय, चांगली गोष्टच नाही तिच्यात. पण जर तुम्हाला तुमच्या पत्नीत चांगली गोष्ट दिसत नाही तर कदाचित ती दृष्टी तुम्हाला अजून लाभलेली नाही असं कबूल करा. वस्तुस्थिती आहे असं कबूल करा आणि माहेरी फोन करा पत्नीच्या की तुम्हाला तुमच्या मुलीमध्ये काय काय चांगल्या गोष्टी दिसल्या, थोडं सांगा ना, मी लिहून काढतो. लिहून काढा. तिच्या मैत्रिणींना फोन करा. 5 वर्षापासून तुमची मैत्री आहे, बालपणाची तुमची मैत्रीण आहे. तुम्हाला काय काय चांगलं दिसलं माझ्या बायकोत, द्या बरं लिहून. तिच्याकडनं 4 पॉईंट घ्या. ती ज्या ऑफिसमध्ये काम करत असेल त्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना विचारा, शेजाऱ्यांना विचारा.
मित्रांनो, जर तुम्हाला यांच्याकडनं 2-4 पॉईंट जरी आले की या चांगल्या गोष्टी दिसल्यात, तुम्ही प्रयोग म्हणून आठवडाभर तुमच्या पत्नीत त्या गोष्टी शोधून बघा. जर तुम्हाला सापडल्या तर ते तुमचं बलस्थान होऊन जाईल आणि तुमचं बुद्धिबल वाढायला लागेल की माझ्या पत्नीत ह्या 4 चांगल्या गोष्टीत याचा उपयोग आता करून काय काय चांगलं करणं शक्य आहे, आमचा संसार कसा फुलवता येईल. तुम्ही विघ्नहर्ता झालात. तुमचं हे गणेश पूजन आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये चांगले गुण पाहता येत नाही आहे तर त्याच्या मित्रांना विचारू शकता ना, शिक्षकांना विचारू शकता, शेजाऱ्यांना विचारू शकता. काय फरक पडतो? नाहीतरी एखादा चांगला जज अचूक न्याय द्यायचा असेल, निर्णय द्यायचा असेल तर सगळे विटनेस चेक करतो. तो डायरेक्टली कधीच निर्णय देत नाही, न्याय करत नाही. त्याला माहिती अन्याय होऊ शकतो. तो सगळ्या साक्षी तपासून बघतो. याला विचार, त्याला विचार, हा कसा, तुम्हाला काय काय अनुभव आला, याच्यापासून तुम्हाला काय काय जाणवलं, हे सगळे विटनेसेस तपासल्यानंतर मग शेवटी तो निर्णय देतो. नाही, जजमेंट हे आहे. तसंच तुम्ही तुमच्या मुलांबद्दल, पत्नीबद्दल, पतीबद्दल, तुमच्या भावंडांबद्दल डायरेक्टली जजमेंट कधीच घेऊ नका. तुम्ही न्यायाधीशच बना. म्हणून गणेशाला न्यायमूर्ती म्हटलेलं आहे. तो अन्याय होऊ देत नाही, तो सगळ्यांबरोबर न्याय करतो, कारण तो बलस्थान वाढवण्यासाठी उभा राहतो. बघा, मान्य असेल तर. तुम्हाला दुःख वाढवायचं आहे का की बलस्थान वाढवायचं आहे? तुम्हीच ठरवा मित्रांनो. आणि मी तर विश्वास बाळगतो की तुम्ही सगळेजण बलस्थानासाठीच तयार आहात. ज्यांची तयारी असेल त्यांनी हात वर करावा, संमती द्यावी. थँक्यू. तुम्ही बलशालीच व्हाल, कारण तुम्ही न्याय करायला उभा आहेत. आणि तुमचा न्याय काय? तुमच्या समोर प्रकट झालेल्या प्रत्येक वास्तवातला चांगला भाग शोधून काढायचा. आपल्याला कमी जमत असेल तर इतरांकडून त्याचे विटनेसेस मिळवायचे आणि त्या चांगल्या भागावर काय काय करता येईल, काय काय करणं शक्य आहे, त्या शक्यतांच्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहायच्या. त्या शक्यता आपल्याला जमल्या नाही तर इतरांच्या माध्यमातून त्या शक्यता आपण अजून जास्त प्रभावीपणे समोर आणायच्या. झालं. अवघे विश्वची माझे घर, सगळे मदत करायला तयार आहे. जो श्रम करतो ना त्याच्यासाठी मदतीला ब्रह्मांड मोठ्या सढळ हाताने मदत करायला तयार आहे. पण जो वास्तवापासून दूर पळतो ना त्या भित्र्यासाठी कोणी सोबत यायला तयार नाही आहे. ब्रह्मांड त्याला रिजेक्ट करून टाकतं. त्याची योग्यता नाही आहे, त्याला पात्र आहे समजून ब्रह्मांडाने पत्नी दिली होती, पती दिला होता, त्याला मुलं दिली होती, त्याला भावंड दिली होती. पण हा पळपुट्या, हा पळत निघाला. हा श्रम करायला तयार नाही, वास्तव समजून घ्यायला तयार नाही, वास्तवातला चांगला भाग हुडकून काढायला तयार नाही, हा श्रमच करायला तयार नाही. याच्याकडून काढून घ्या. म्हणून तुमच्याकडनं स्नेह काढून घेतला जातो, संपत्ती काढून घेतली जाते, तुमच्याकडून शांती काढून घेतली जाते, आरोग्य काढून घेतलं जातं. आणि मित्रांनो, तुम्ही कमजोर होऊन जाता. गणेश बलवान होत गेला आणि बलवान होत गेला, तो कधी कमजोर पडला नाही. तुम्ही कमजोर पडू नका. गणेशाची उपासना करा, त्यासाठी न्यायपूर्ण व्हा. आजचा अतिशय महत्त्वाचा रहस्यमय भाग होता. वस्तुस्थितीतील चांगल्याच गोष्टींवर फोकस करा, चांगल्याच गोष्टींचा विचार करा.